तुम्ही भगवंतासमोर आहात, देवासमोर आहात, तर देवाची स्तुती करा. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्तीचं प्रतिपादन करा, काही अडचण नाही. एखादा म्हणतो मला तत्वज्ञान माहित नाही, काही अडचण नाही, भक्ती सांगा. एखादा म्हणतो मला भक्तीविषयी बोलता येणार नाही, ज्ञान सांगा. पण भक्ती आणि ज्ञान सोडून बाकी वायफळ बडबड कशासाठी? काल एका प्राध्यापकांची भेट झाली, आमच्या तीर्थ स्वरूप मालकांची. त्यांनी त्यांना सांगितलेली गोष्ट मी आपल्याला सांगतो. त्यांनी सांगितलं सध्या शिक्षणाचं झालंय बाजारीकरण. बरं, हे बाजारीकरण फक्त व्यावहारिक शिक्षणाचं झालं असतं तर एक वेळ ठीक होतं. पारमार्थिक शिक्षणाचं सुद्धा बाजारीकरण झालंय. प्रत्येक जण दुकान टाकून धंदाच करायला बसलाय. याच्यातून माणसं घडणार नाही. त्याचं कारण त्यांनी सांगितलेली गोष्ट सांगतो. आपल्या विद्यार्थ्याविषयी शिक्षकाच्या मनामध्ये मातेचा भाव असला पाहिजे. आणि तो भाव तुम्हाला आदर्श पाहायचा असेल तर तो माऊलींकडे आहे. माऊलींच्या वाङ्मयामध्ये माऊली जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सांगतात. एकदा, दोनदा, तीनदा, 10 लाख वेळा सांगतात. पण समोरच्याचा बोध निसंशय स्वरूपाचा असला पाहिजे. ही तळमळ शिक्षकाच्या चित्तात असेल तर ते खरं शिक्षण आहे.